आता आम्ही माळीवरती आलो. चालू गाडी नमो गाणं म्हणते पाठीमाग. आणि मंदिरावरती आता दर्शन करतोय. आपला हनुमान मंदिर जागरूक हनुमान मंदिर आहे. तर तिथं खूप गर्दी असते दर्शनासाठी. शनिवारच्या तर भरपूर गर्दी असते. चला तर आम्ही आता निघालो समोर. नमो गाणं म्हणते मन बर गाणं. काय गाणं चालू आहे तुझं तर? प्रार्थना आहे का? हा मग सकाळी सकाळी बरी आहे प्रार्थना. आवाज आहे नमोचा. झालं का? बस 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 प्रार्थना झाली ना आता सकाळची सकाळची. बस बस झालं बाई आता. हे गोलू गोलू पाठीमागं कसा बसलाय मस्त दिसतंय का गोलू? गोलू पाठीमागं निरीक्षण चालू आहे त्याचं. कसं दिसतंय काय दिसतंय पाठीमागं. आणि आमच्या मिस्टरची गाडी चालू आहे मस्त. बाय बाय. कसे आहात सर्वजण? मजेत का? आम्ही मजेत आहोत. आम्ही मजेत आहे. मस्त प्रवास चालू आहे. पाऊस चालू नाही आता. मस्त वातावरण ऊन गिन पडलंय. पाऊस लागतो पण आता प्रवासासाठी थोडस. काय बोलू म्हणते? हो हो नंतर सगळं खाऊ आपण थोडं पुढे गेल्यावर. आता आता इथे रस्त्याने काहीच नाहीये सध्या. हे बघा गाडीत कोण तयार करून जात तुम्हाला तर? पाण्याची गरज आहे आमच्या इकडे. भरपूर ऊन तपत आहे. गरमी भरपूर आहे. अहो पाहणं पिकं किती बारीक बारीक आहे. आता 1 महिना होऊन गेला आपलं पाऊस पडायला. किती दिवस झाले आता? महिना झाला का? नाही हो बरसात लागायला म्हणते मी. महिना झाला तुम्हाला म्हणजे सगळं फोडूनच सांगावं लागतं. पाऊस आता सगळ्यांना माहिती आहे 1 महिना झाला म्हणून पाऊस पडू. हा पा इकडे पहा ना थोडेसे. तिकडे पाहा लागेल ना. तो काय भरोसा आहे? अरे वा चालू दे गाडी म्हणून शांत दे ना. अहो थोडस पाहिलं काही अडचण नाही ना. नाही पा किती मस्त आहे बाहेर वातावरण. हिरवगार वाटते की नाही भाऊ पाऊस पडल्यामुळं. आणि आणखी अजून पाऊस पाहिजे बरं का. पावसाने एवढ्या पावसाने काहीच नाही झालं. एवढी गरमी आहे गाडीत. येशी बापो काय करायचं येशीचं नाही बापा. आपल्या सहन नाही होत मला येशी. काय करतात ते थंडी. पण मग मला लगे हे पहिलेच मी काच बंद केला तर लगे असं झालंय मला की काय करू काय नाही. त्याला म्हणलं मी येशी नका लावू आणि काच बिन बंद करू नका. पण लावून घेतला. आवाज येत नाही म्हणून. हवा लागते जास्त त्याच्यामुळे मग ते आवाज नाही का खरखर येतो. त्यामुळे ते काच बंद करायचं काम पडतं. पण मलाही नाही का बाहेरची जशी हवा लागली का मग त्यावेळेस चांगलं राहते मी. नाही तर मग काय करू नाही माझं. मी लगे उलट्या करायलाच बेजार. आम्ही रात्री बिन भरपूर वेळ प्रवास केला ना. एवढी परेशान झाली बापरे. 2-3 ठिकाणी थांबायचं काम पडलं गाडी. पण लगे मला भाऊजी लगे एवढे बोलू लागलेत पा. लय परेशान केलं मला. तू काय सांगू आता? मोठी गर्दी झाली माझ्या. त्या टायमाला विचार नाही तुला प्रवास उलट्या होते का नाही होते. आणि मला काय माहित होतं. मी जास्त प्रवासच करत नव्हती. एवढ्या लांबचा प्रवास बापरे अजिबात केलेला नव्हता मी. त्याच्यामुळं कसं आहे आता नाविलाज आहे माझा प्रवास करण्याचा. पण करते तुमच्या सोबत. नाही केल्यावर थोडी जमणार आहे. बोला ना. बोला ना. ते ठेवून दे फोन. काय ठेवून द्या म्हणता?
चालेल आता आम्ही प्रवास चालू आहे आमचा. आम्ही फाळेगाव जवळ जवळ आलोच आहे आता. आता आम्ही तानाजी मुटकुळे साहेबांच्या गावाचा जो फाटा आहे आडगाव, हा आडगाव. त्या फाट्यावरती आहोत. हा आता आमचा लगेच पुढचा फाटा हो. फाळेगाव फाटा आहे. थोडस अंतर राहिलं मग तिथून. 10 मिनिटामध्ये आम्ही आता आमच्या घरी पोहोचतो. हा. ते तहसीलचं काम होतं थोडं म्हणून आम्ही गावाकडे आलो होतो. है की नाही? हो ना. आता सकाळचे 10 वाजत आले. हो. सगळ्यांना गुड मॉर्निंग बर का. Good morning, good morning. काय बाळा. पावसाळा. नाही थोडस थांबा. आता मी पहिलं विचारलं होतं तर तुम्ही काय म्हणे आम्हाला पाठीमागच बसायचं. मग त्यामुळे तुम्ही आता सध्या बाळ पाठीमागच बसा. हो हो बर बर. इकडं पिकं दाखवते तुम्हाला. हळद पाकिट मस्त आहे आणि हळदीमध्येच काय भुईमुग लावलेला आहे काय का ना बाबा. नाही ग काच उघडला का लगे हवेन काहीच समजत नाही काय बोलणं चाललं. अंबाळा फाटा. आंबाळा फाटा. अशोक फॅमिली व्हेज नॉन व्हेज. जायचं का हॉटेलमध्ये. फक्त व्हेज आहे ते नॉन व्हेज अरे देवा. रेस्टॉरंट. आणि इकडे सोयाबीन आहे. सोयाबीन बी भारी आली पण आता जरा नाही काय त्याला पाऊस पाहिजे बा. लोक ते म्हणे काय तिकडे डवरणं चालू आहे ते काय म्हणतात तो त्या ना छोटासा चाक त्यानं. बरोबर. हा आणि इकडे नाही का बैलानं डवरणी चालू आहे ते बघा. दिसत असेल ना तुम्हाला. ठेवले हे बघा. पाच खाली करते मला गरमी निवडलं. अहो ठेव, ठेव, थांबा ठेव. हो थोडेसे. नाही नाही. असं कुठं असतं चला, का. बाय सर्वांना. चला ठीक आहे. ओके. ओके बाय. आता मी नाही काय शेतात एकदा जाऊन पण येते गावाकडे चालली की नाही तर शेताकडे पण जाऊन येते थोडस. सांगितलं उलट्या करून. हे घरी बंद करते. चला बाय.